नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर पीक विमा ज्या शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नाही किंवा नुकसान भरपाई जी अतिवृष्टीची झाली होती, 21 दिवस पावसाचा खंड असल्यामुळे अग्रिम पीक विम्याची जी रक्कम होती ती सुद्धा अजूनही खात्यावर जमा झाली नाही। तर अशा शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटर हँडलद्वारे दिली माहिती। काय माहिती आहे आपण समोर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता, इतकी वर्षे सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चाच व्हायची, परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद किंवा योजना नव्हती। तर केंद्राच्या 24 तासाच्या 65 मिलीमीटर पावसाचा निकष होता, तो आता आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून बदलण्यात आला आहे। तर विशेष बाब म्हणून सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला 755 कोटी 69 लाख आणि नंतर 1500 कोटी रुपये मंजूर केले। तर अशा रीतीने सुमारे 26 लाख शेतकऱ्यांना 2255 कोटी 69 लाख इतका निधी मंजूर केला गेलेला आहे। हे ट्विटर हँडल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे। व दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण स्ट्रक्चर हे डॅमेज झालं होतं। तर त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी मदत करण्यासाठी शेडनेट व हरितगृहाच्या लोखंडी सांगड्याच्या पुनर्बांधणीसाठी 232 कोटींचं कर्जसुद्धा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर त्यावरील व्याजावर 50% सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार करीत आहोत। तर यासाठी 46 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्यांच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेनं राज्यातील सहकारी बँकांना अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात येतील। हा निर्णय देखील राज्यात पहिल्यांदाच होत आहे। आणि त्यानंतरची बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता आम्ही NDRFच्या दराच्या दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे। तर 2 हेक्टरची मर्यादा आता 3 हेक्टर करण्यात आलेली आहे व जिरायतीसाठी 13,600 रुपये व बागायतीसाठी 27,000 रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर या दराने ही भरपाई दिली जाणार आहे। तर NDRFने आता दर काही प्रमाणात वाढवले आहेत, तरीही त्याच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार आहोत। तर गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा अधिकच मिळेल, हे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। तर माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।